तिने मला पाहिले मी त्याला पाहिले आणि पाहता पाहता 4 विषय राहिले। 4 विषय ठेवण्यासाठी माझ्या बहिणींनो तुम्हाला शाळेत पाठवलं, माझ्या भावांनो 4 विषय ठेवण्यासाठी तुम्हाला त्या बापानं शाळेत पाठवलं। काय चूक केली माझ्या बहिणींनो? महागड्या गाड्या तुम्हाला घेऊन दिल्या, चूक केली त्या बापानं। काय चूक केली त्या बापानं? महागडे मोबाईल तुम्हाला घेऊन दिले, काय चूक केली बहिणींनो त्या बापानं? तळ हाताच्या फोडासारखं जपलं हो तुम्हाला। तुम्ही काय केलं? 2 वर्ष तिने मला पाहिले मी त्याला पाहिले, पाहता पाहता 4 विषय राहिले। 4 विषय ठेवण्यासाठी बापानं शाळेत पाठवलं, 4 विषय ठेवण्यासाठी माझ्या दादानं तुम्हाला शाळेत पाठवलं। फक्त 2 वर्षाच्या प्रेमासाठी सैराट झालो, सैराट। कुछ नहीं मेरा अब्दुल्ला बहुत अच्छा है, झिंग झिंग झिंगाट करायला लागलो। अरे शोकांतिकाय महाराज, परवा माझं एका ठिकाणी कीर्तन झालं, गाडीत बसलो, दादांकडे बसलो, मी प्रसंग सांगत होतो। सांगता सांगता माझे सुद्धा डोळे भरून आले। तो माणूस आला आणि माझ्या पायावर डोकं ठेवून दाय मोकळून रडू लागला। कोण होता माहितीये? तो माणूस होता एका लेकराचा बाप। सांगत होता, महाराज तुम्ही कीर्तनात सांगितलं, मी बसलो होतो कीर्तनामध्ये, तुम्ही सांगितलं ज्याच्या घरातून मुलगी पळून जाते, विचारा त्या बापाची काय अवस्था होत असेल। ज्या घरातून मुलगा मुलगी पळून घेऊन जातो, काय अवस्था होत असेल। चूक केली होती बाबा मी। अहो महागडे मोबाईल माझ्या दीदीला घेऊन दिले, आयुष्यभर राबलो, रुपये सुद्धा स्वतःला खर्च केला नाही, दवाखाना कधी केला नाही। माझ्या पत्नीनं म्हणावं आणतान का मला संक्रांतीला साडी, मी तिची साडी सुद्धा हौस पुरवली नाही। आणि काय केलं माझ्या लेकीनं? शिकवलं, समृद्ध केलं, स्वतःच्या पायावर उभं केलं। आणि कुण्या तरी एका मूर्खाचा हात धरून माझी दीदी निघून गेली। हो महाराज, माझी दीदी निघून गेली। काय चूक आहे बहिणीनो त्या बापाची? काय चूक आहे? कधी विचार केलाय? ज्याच्या घरातून मुलगी पळून जाते, विचारा त्या बापाची काय अवस्था होत असेल। ज्याच्या घरातून मुलगा मुलगी पळून घेऊन जातो, त्याची काय अवस्था होत असेल। महाराज सैराट करून घेतला मी स्वतःला, सैराट। मी म्हणत नाही तुम्हाला सैराट होऊ नका, सैराट व्हा ना, पण सैराट व्हायचं असेल माझ्या मासाहेब जिजाऊंच्या विचारानं सैराट व्हा। सैराट व्हायचं असेल तर पुन्हा एकदा सावित्री माई सारखी काढाला, पुन्हा एखादी शाळा कराला, श्री शिक्षण समृद्ध व्हा ना तसं सैराट। सैराट व्हायचंच असेल तर व्हा ना माझ्या सुनीताताई विल्यम सारखं सैराट। सैराट व्हायचं असेल तर कराला पुन्हा छत्रपती शिवाजी राजांचं हे सुराज्य निर्माण। सैराट व्हायचं असेल तर द्याना धर्मासाठी बलिदान, जगाला देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी वाना सैराट। अरे 2 बहिणीत परिवर्तन, आज माझं कीर्तन, माझं व्याख्यान सफल। 2 भावात परिवर्तन, माझं या ठिकाणी प्रवचन व्याख्यान सफल। हात जोडून नम्रतेची विनंती करतो माझ्या बहिणींनो, शिवजयंतीच्या निमित्तानं प्रवीण महाराज दुशिंग पाटील तुमच्या खेडले नगरीत आले। माझ्या बहिणींनो, माझं डोकं तुमच्या चरणावर ठेवतो।